आपल्याकडे जात नावाची एक व्यवस्था आहे आणि ही जात नावाची जी व्यवस्था आहे ही व्यवस्था खऱ्या अर्थानं आपल्या भारतामधल्या विषमतेला कारणीभूत आहे. आणि जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत आपण कुठल्याही सामाजिक पातळीवरती आपण एकत्र येऊ शकणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. कारण काय होतं तर इथली प्रत्येक एक जात जी आहे ती एक जात स्वतःला एका कप्प्यामध्ये बंद करून घेते आणि हा जो कप्पा आहे तर या कप्प्याचे जे दरवाजे आहेत हे बंद आहेत. म्हणजे आतली माणसं बाहेर जाऊ शकत नाहीत आणि बाहेरची माणसं त्या खोलीमध्ये येऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून प्रत्येक जातीने जर असे कप्पे निर्माण केले तर भारतामध्ये असे जवळपास 6,500 कप्पे तयार होतील. आणि जर असं झालं तर मग एक राष्ट्र म्हणून आपण कधीही पुढे येऊ शकणार नाही. आणि म्हणून ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था प्रत्येकाचा कप्पा समान आहे असंही नाहीये, तर प्रत्येकाचा कप्पा हा त्याचा एक दर्जा ठरलेला आहे आणि प्रत्येक जातीच्या वर एक जात आहे आणि प्रत्येक जातीच्या खाली एक जात आहे. त्याच्यामुळे ही जाती व्यवस्था एक उतरंडीची शिडी आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते. आणि म्हणून ही जोपर्यंत समान पातळीवरती येणार नाही तोपर्यंत आपल्या ह्या लोकशाहीला देखील काही अर्थ असणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असंही सांगितलं की ही जी सामाजिक विषमता आहे तर ही सामाजिक फक्त विषमता नाही आहे तर ही गुलामी आहे. आणि भारतामधला प्रत्येक माणूस हा गुलाम आहे असं त्यांना वाटत होतं. आणि मग त्यांना ज्यावेळेस विचारलं गेलं की कशाचा गुलाम आहे असं तुम्हाला वाटतंय, तर त्यांनी सांगितलं की भारतातला प्रत्येक माणूस हा जाती व्यवस्थेचा गुलाम आहे. परंतु या गुलामांचा दर्जा देखील समान नाहीये. तर कोणता गुलाम वरच्या दर्जाचा आहे, कोणता गुलाम खालच्या दर्जाचा आहे, तर त्याच्यामध्ये देखील अशा प्रकारची विषमता आहे.